ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्रीगोंदा तालुक्यातील एका अपघात प्रकरणामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच ॲपवरील माहिती भरण्याच्या कामासाठी 7,000 रुपयांची लाच मागून स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली आहे। या प्रकरणामध्ये समंतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती ACBच्या प्रसिद्धी पत्रकामधून देण्यात आली आहे। या कारवाईची माहिती समोर येताच श्रीगोंदा शहरामधील शनी चौक इथे सामाजिक कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला। भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये या कारवाईचं मोठं स्वागत करत सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी नागरिकांना जागरूक राहण्याचं आवाहन केलंय। दरम्यान या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। यावेळी टिळक भोस म्हणाले की श्रीगोंदा तालुक्यामध्ये यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार आहोत। आमच्याशी किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा। कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून कामाच्या मोबदल्यामध्ये पैशांची मागणी होत असेल तर नागरिकांनी त्वरित आमच्याशी किंवा संबंधित यंत्रणांशी संपर्क साधावा। भ्रष्टाचाराच्या विरोधामधील लढ्यामध्ये नागरिकांनी पुढे येणं गरजेचं आहे। या कारवाईमुळे तालुक्यामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये ठोस संदेश गेला आहे। नागरिकांमधनं आता समाधान व्यक्त करण्यात येत आहे। आज श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये एक अत्यंत महत्त्वाची आणि श्रीगोंद्यासाठी आनंददायी अशी घटना घडलेली आहे। तुम्हाला वाटेल आनंद कशाचा? आज 3 भ्रष्टाचारी पोलिसांना अँटी करप्शनने पकडलेलं आहे आणि ही कारवाई करण्यामध्ये आमच्या गावचे सुपुत्र अवधूत गंगाधरे यांचा सिंहाचा वाटा आहे। खरं तर यांच्या भावाचा काही दिवसांपूर्वी आमच्या तांदळी आणि आडगाव रस्त्यादरम्यान अपघात झाला। अपघात झाल्याच्या नंतर ते फार भयंकररित्या त्या अपघातामध्ये जखमी झाले। त्यांच्या मोटरसायकलचंही नुकसान झालं। त्यानंतर त्यांच्यावरती दौंड या ठिकाणी ट्रीटमेंट करण्यात आली खाजगी दवाखान्यात। ही ट्रीटमेंट सुरू असताना तिथल्या पोलिसांनी एक रिपोर्ट तयार करून दिला, जेणेकरून पुढे जाऊन इन्शुरन्ससाठी काही मदत मिळेल का या अपेक्षेने अवधूत मागच्या काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर त्यांनी घाडगे यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की माझ्याकडे असा रिपोर्ट आहे अपघाताचा आणि आपण त्याची नोंद करून अपघाताची नोंद त्या जागेवरती जाऊन भरून द्या, जेणेकरून मला पुढच्या मदतीसाठी काहीतरी करता येईल। परंतु श्रीगोंदा पोलीस जी मागच्या 4 ते 5 दिवसांपूर्वी अवधूतला पोलिसांनी लाच मागितली। अँटी करप्शनचे जे उपाधीक्षक आहेत त्रिपोटे साहेब आणि आल्हाट साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार केली होती आणि त्या तक्रारीचा आम्ही पाठपुरावा करत होतो। मात्र घाडगेंचं पोलिसांची जी कार्यपद्धती आहे की पैसे घेण्यासाठी पैसे एकाने मागायचे, दुसऱ्याला घ्यायला लावायचे अथवा तिसऱ्या माणसाला घ्यायला लावायचे, ह्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये घाडगेंनी लाच मागितली, मस्केंनी पण लाच मागितली आणि जाधव पहिली तक्रार जाधवांच्या विरोधात होती। मात्र त्यामध्ये मस्के आणि घाडगे या तिघांचाही रोल आल्यामुळं आणि तिघांचंही व्हेरिफिकेशन झाल्यामुळं आत्ता या तिघांवरती देखील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केलेली आहे। दोघांवरती गुन्हा दाखल होतोय आणि SP आणि उपाधीक्षक
तिसरा जो काही जाधव नावाचा पोलीस आहे त्याच्यावरती देखील आता ते व्हेरिफिकेशन करून त्याच्यावरती देखील गुन्हा दाखल करतील. राष्ट्रसंत शेख मोहम्मद महाराजांच्या भूमीचं एक वैशिष्ट्य आहे की जो या भूमीमध्ये आती करतो त्याची माती झाल्याशिवाय राहत नाही. आणि आज गुरुवारच्या पवित्र दिनी शेख मोहम्मद महाराजांच्या भूमीमध्ये या 2 पोलिसांवरती गुन्हा दाखल होतोय. तिसऱ्या पोलिसावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होईल. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.